अस्सलाम वालेकुम नाजरीन, नादिर दो न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। पोलीस स्टेशनच्या डीबीने एक चांगली कामगिरी केलेली आहे। त्यांना मिळालेली गोपनीय बातमी तसेच तांत्रिक टेक्निकल डेटा याचा त्यांनी अवलोकन केलं, अभ्यास केला आणि 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे। त्यांच्याकडून एकूण 30 वाहनं आतापर्यंत मिळालेली आहेत। त्यापैकी 22 वाहनांनी चोरी केल्याचे यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल आहेत। आपल्याकडे वजवात पोस्टला 7 गुन्हे आहेत। नांदेड ग्रामीण, शहरा, शिवाजीनगर, भाग्यनगर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। या व्यतिरिक्त परभणी जिल्ह्यात सुद्धा एक 5 गुन्हे दाखल आहेत। जालना जिल्ह्यात 3 आहेत आणि आंबेडोगरी शहरात सुद्धा एक अजून 8 वाहनं आहेत, त्यात गुन्हे दाखल आहेत का नाही त्याची माहिती आम्ही घेत आहोत। तर आतापर्यंत नांदेड़ शहर व जिले में पिछले कुछ दिनों से बड़े पैमाने पर मोटरसाइकिलें चोरी हो रही थी। जिला एसपी प्रमोद शिवाड़े ने एलसीबी टीम समेत जिले के तमाम पुलिस स्टेशन के ऑफिसर्स को हिदायत दी थी कि वो मोटरसाइकिल चोरी के वाक़यात का सुराग लगाकर चोरों का पर्दाफाश करे। वजीराबाद पुलिस स्टेशन के इंस्पेक्टर और उनकी टीम ने एक बड़ी कार्रवाई करते हुए 3 मोटरसाइकिल चोरों को परभनी से जाकर हिरासत में लिया और इनके कब्जे से चोरी की 30 मोटरसाइकिलें बरामद की, जिनमें नांदेड़ शहर से चोरी करदा मोटरसाइकिलें भी शामिल थी। या ठिकाणी 17 ऑक्टोबर 2022 पासून कर्मचारी कामगारांचं बेमुदत असं धरणे आंदोलन चालू आहे नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या बॅनरखाली। या ठिकाणी आज आम्ही 3 दिवस झाले वेगवेगळ्यामध्ये वन खात्याशी चर्चा करतोय। हे जे कामगार बसलेले आहेत यांचं 1 वर्षापासूनचं थकीत मानधन आहे। हे मानधन लवकरात लवकर दिवाळीपूर्वी मिळावं यासाठी हे बसलेले आहेत। काही कामगार या ठिकाणी असे आहेत की त्यांना पूर्व सूचना न देता कामावरून कमी केलेलं आहे। तर या ठिकाणी यांची मागणी आहे दिवाळीच्या पूर्वी सगळं थकलेली रक्कम जे वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षापासून जी थकलेली आहे ती तात्काळ खात्यावर टाकावी आणि ज्यांना पूर्व सूचना न देता कामावून काढलेलं आहे त्यांना कामावून घ्यावं। त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज देशातली सगळ्यात मोठी जनवादी महिला संघटना जी आहे अखिल भारतीय जनवादी महिला संघटना पाठिंबा देण्यासाठी या महिलांनी आज निदर्शने सकाळी 12 वाजल्यापासून चालू केलेले आहेत। या ठिकाणी मध्ये सकाळपासून आज सब डीएफओ साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग चालू आहे, परंतु गेली 4 ते 5 तास झाले काय चर्चा चालू आहे कुणालाही माहिती नाहीये। मीटिंग चालू असल्या कारणाने आम्ही 4-5 चक्रा मारल्यात, परंतु त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिले। आम्ही येऊन शांततेच्या मार्गाने आम्ही वाट पाहतोय की मीटिंग संपल्यावर आमचे प्रश्न सुटतील, परंतु या ठिकाणी खरंच निषेधार्थी गोष्ट आहे की महिला सकाळपासून डेलिगेशन वाट पाहतोय की ऑफिसर साहेब आम्हाला आतमध्ये बोलवतील आणि आमच्याशी चर्चा करतील, परंतु सब डीएफओ साहेब हे महिलांना बघत गाडीत बसून आता गेलेले आहेत बाहेर। आम्ही सगळ्या कामगारांना घेऊन मध्ये गेलेले आहे। आम्हाला चर्चेसाठी वेळ हवा होता, आमचं निवेदन घ्यायला हवं होतं, परंतु सब डीएफओ साहेबांचा निरोप आहे की अर्धा तास थांबावं लागेल। तरी आम्ही संवेदनशील आहोत, लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, अर्धा तास वाट बघत आहोत। अर्ध्या तासात सब डीएफओ साहेब आले तर बरं आहे, नाही तर सगळे कामगार घेऊन आम्ही आतमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही। आमची दिवाळी इथंच होईल, परंतु यांची दिवाळी कशी होईल हे आम्ही आता सांगणार नाही। आता आम्ही फक्त आव्हान आणि विनंती करतोय की आम्हाला चर्चेसाठी वेळ द्यावा। आमचे जे प्रश्न आहेत चुकलेल्या चेहऱ्यांचे जे रास्त प्रश्न आहेत ते सोडवावे, अन्यथा या वन खात्याचे सगळे भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला न्याय मिळवून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आमची एक लढाई यांना न्याय मिळवण्यासाठी असेल आणि दुसरी लढाई या सगळ्यांना घरी बसवण्यासाठी असेल, कारण आपण गेल्या कित्येक दिवसात बघतोय हजारो लाखो करोडो रुपयाचे इथं घोटाळे चाललेले आहेत, त्यावर कोणीही बोलायला तयार नाही, परंतु हा लाल बावटा आता चिडलेला आहे, हा गप्पा बसणार नाही। एवढं या ठिकाणी यांना आव्हान करते, लोकशाही मार्गाने प्रश्न सुटावे आमची विनंती आहे। परंतु या महिला आहेत या ठिकाणी 3 दिवसापासून त्या बसलेल्या आहेत, प्रश्न सुटले नाहीत तर हे आंदोलन चिघळल्याशिवाय राहणार नाही, एवढे या ठिकाणी सांगते। धन्यवाद। लाल सलाम। सर, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि इतर संबंधित मंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आपण एक निवेदन दिलेले आहे। त्या निवेदनामध्ये असा आपण उल्लेख केलेला आहे की 2019ला नांदेड जिल्ह्यामध्ये करोडो रुपयाचं साहित्य येऊन आजही ते नायगाव पंचायत समितीमध्ये 900 सायकली गंजून जात आहेत। याबद्दल त्यांनी लाभार्थी भेटत नसल्यामुळं आम्ही 12 ऑक्टोबरला
दिव्यांगाचे दिव्यांग विरोध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेकडून एक आव्हान केलं होतं की बा दिव्यांग साहित्य घेऊन जाण्यासाठी 200 लाभार्थी त्या सभागृहामध्ये आले होते. वांजे साहेब त्या ठिकाणी गटविकास अधिकारी होते, पण त्यांना दिव्यांगाचं साहित्य कोणतं द्यायचं त्यांना कोड कळत नव्हता, म्हणून त्यासाठी त्यांना साहित्य देता आलं नाही. आणि साहित्य घेण्यासाठी दिव्यांग गेले असता त्या ठिकाणी सायकलीचा पया कुंजून गेलेला आहे आणि काही जण सायकलीचे चेन मोडून गेलेले आहे. अशा प्रकारे करोडो रुपयाचे नुकसान झालेले आहे. तर आम्ही मुख्यमंत्र्याला विनंती केली की या ज्या दिव्यांग साहित्याचं जे करोडो रुपयाचं साहित्य जर दिव्यांगांना दिलं असतं तर दिव्यांग हा त्या सायकलीचा उपयोग घेऊन चालल्याला त्याला मदत झाली असती. आणि ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी ह्या दिव्यांगांना साहित्य नाही दिलं त्या साहित्याच्या दिव्यांगाच्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्याकडून ह्या साहित्याची वसुली करून आमच्या दिव्यांगांना नवीन साहित्य दिलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही 10 नोव्हेंबरपर्यंत आम्ही मुदत दिलेली आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत जर न्याय मिळाला तर आम्ही राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याच्या घरी आम्ही जाऊन दिव्यांग ह्या संदर्भामध्ये प्रश्न उचलू आणि अनेक प्रकारचे आंदोलन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेवर आम्ही करण्याचा संकल्प केलेला आहे. एवढं बोलून मी देऊ शकतो. हमेला खवातीन और औरतों के दिगर अमराज बांझपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और जदगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम चावलवाला कॉम्प्लेक्स SBI बैंक के ऊपर देगलू नाका नांदेड़। हैवेल्स फ्लोराइड शोरूम में फ्रिज, AC, वॉशिंग मशीन, टीवी, डीप फ्रिज और मिनी अप्लायंसेस दस्तयाब है। खरीदारी करके स्क्रैच कार्ड, गिफ्ट, डिस्काउंट ऑफर से ज्यादा फायदा उठाए। प्रोप्राइटर अब्दुल रज़ाक, उनके फर्जंद मोहम्मद इरफान, सहारा इलेक्ट्रॉनिक एंड अप्लायंसेस, हैवेल्स फ्लोराइड शोरूम, वाजेगांव, हैदराबाद हाईवे रोड, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।